नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आज मी जी तुम्हाला फॅक्टरी दाखवणार आहे ती कल्पना म्हणूनच भन्नाट आहे. वेस्टपासनं असं काहीतरी तयार करणं की ज्यामुळं तुम्हाला नवीन निर्मितीचा तर आनंद मिळेलच, पण असा काही व्यवसाय असू शकतो ह्याची कल्पना तुम्हाला येईल. आणि म्हणून मी जेव्हा असं म्हणतो की मराठी मनुष्य हा अत्यंत कल्पक आहे, तो व्यापार उदीम आणि व्यवसाय इतक्या छान पद्धतीनं करतो आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्या प्रामाणिकपणामुळं त्याच्यावरती जगभरातले लोक विश्वास ठेवतात. मी जे काय म्हणतो आहे हे हळूहळू महाराष्ट्राला पटतं आहे, कारण आपल्याकडे फक्त नोकरी करावी एवढाच दृष्टिकोन होता. माझं म्हणणं आहे की नोकरी करा, उद्योग करा. आणि मग अशा ह्या प्रवासामध्ये जी आज युनिक आणि खूपच वेगळी अशी फॅक्टरी मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याबरोबरच हे अख्खं कुटुंबच वेगळं आहे. आश्रम, तुमचा पूर्ण परिचय करून घ्या. नमस्कार, मी आश्रम काळे. माझं ह्याच्यामध्ये 2010 मी ह्या तुमचं गाव कोणतं आश्रम? माझं गाव राशीन करपडी. येस. जिल्हा तुमचा अहिल्यानगर जिल्हा आणि कर्जत तालुका. कर्जत तालुका, राशीन तुमचा हे. हो, येस. इथून पुण्यातनं राशीनला जायला किती वेळ लागतो? गावाकडे जाता का? जातो की साधारणपणे काय आता काय 2.5-1 तास लागतात इथून जायला. हो. आणि गाव सोडून किती वर्ष झाली? आता गाव सोडून तसे आमच्या घरच्या गाव सोडलेलं त्यांनी. 72 सोडलं. हां, 72ला त्यांनी गाव सोडलेलं. मग 72ला मग त्यांनी त्यांची एकदम खडतर ह्याच्यामधनं त्यांनी हे केलं. खडतरपणा जो आश्रम सांगणार आहे, हे आश्रम, तुमचं नाव? मी सचिन भास्कर काळे. सचिनराव. माझं नाव सुनील पंढरीनाथ काळे. हे तिघं भाऊ आहे, त्यातले 2 सख्खे भाऊ, 1 चुलत भाऊ. हे दोघं मुळातले 2 भाऊ, दोघं भाऊ हे आश्रम. या तुमचं वेगळे पण काय माहिती आहे का, की हे अशिक्षित आहेत हे त्यांनी स्वतःच सांगतात, पण कष्ट काय प्रचंड केलं राव तुम्ही. हमाली आश्रम, हमाली अक्षरशः म्हणजे आमच्या डोळ्यात एकची गोष्ट आहे. फुटपाथला झोपलो 12 वर्ष. फुटपाथला झोपले 12 वर्ष इथं पुण्यात. पण आश्रम तुम्ही लहानपणापासून बघितलं? हो, लहानपणापासून. अगदी मी किती मुलं व्हायचे आधीची गोष्ट. म्हणजे हे हमाली करत असताना मी पोती उचलत असताना हे आत्ता 2005 पर्यंत, म्हणजे माझ्या वयाच्या जवळपास 20-21 वर्षापर्यंत ना, 18-1 वर्षापर्यंत तरी म्हणजे रोज हे हमाली करत असताना म्हणजे टेम्पो आम्हीच पुसायचो ना. आणि टेम्पो पुसत असताना आम्हाला कळायचं की ह्याने पुढचा भाग पुसायचा आणि मागचा भाग मी पुसायचा. मग मागच्या भागामध्ये काय असायचं, धान्य सांडलेलं असायचं. धान्य ज्यावेळेस ती पोती उचलायची की जितकी जास्त धान्य तेवढा काल यांनी धंदा जास्त केला हे लक्ष द्यायचं की बाबा ह्याच्यामध्ये धान्य आज जास्त आहे बरं का, काल चांगलं झालं आहे, कालचं जरा झालेलं दिसतं ते ट्रिप असं एक. आणि महत्त्वाचं म्हणजे ते आहेत ना, त्याला आहे ना रोज आहेत ना जो काही हिशोब असायचा ना की डिझेल पडल्याचा, नाही डिझेलला इतका खर्च झालेला आहे, नंतर साधारणपणे बाबा काल मेंटेनन्स इतका आला. हे टेम्पोचं मेंटेनन्स म्हणजे ह्या लोकांच्या मध्ये आहे ना एक कॉमन गोष्ट आम्हाला पहिल्यापासून जी बघायला भेटली ना, हे हमाली करत होते पण म्हणजे कष्टाला पक्का पण हिशोबाला कच्चा असतो ना माणूस, आपला मराठी माणूस असं म्हणतात, किंवा ग्रामीणमधला शेतकरी किंवा हे. पण आहे ना हे तिथेही म्हणजे बारकावे म्हणजे ह्याला लिहायलाच लावायचे. नाना मोठं होतं ते लिहायचंच, लिहून काढायचं की काल किती झाल्या बाबा ट्रिपा, काल किती हिशोब झाला. ह्याला हे हमाली करत होते तेव्हा किती वजन उचलायचे? हो, हे साधारणपणे त्यावेळेसचे 100 किलोचेच कट्टे होते ना यांचे दोघांचे. 110-130. आणि हमाली किती मिळायचे त्यावेळेस? काय हो, तेव्हा 30 पैसे पोतं होतं काटा करायला. आणि समजा मी 15 किलोमीटर जायचं म्हणलं तर 8-9 रुपये मिळायचे. 5 पोती घेऊन जायचं बैलगाडी. थोरलं कोण आहे तुमच्यात? तुम्ही थोरले? माझ्या एक होते ते वारलेले. सो तिथपासून सुरू झालेला आश्रमचा जो प्रवास आहे. आश्रम आता ह्या ज्या फॅक्टरीत होता म्हणजे तिथे किती टर्नओव्हर आहे आता याचं? साधारणपणे या वेस्ट टायर टू ऑइल हे टोटल जे प्लांट आहेत माझे, टोटल इथं एक आहे आणि अजून एक ठिकाणी आहे. आज दोन्हींचा मिळून एक साधारणपणे 55 कोटी रुपये. येस, टोटल. आणि तुमचे हे बंधू कुठला व्यवसाय करत होता? हा हे दोघं SS रेलिंग आणि खडी क्रश सँड ह्याचा व्यवसाय हे दोघं करतात. राईट. आणि हे कुठला व्यवसाय करतात? हे क्रशर आणि तुमचं बांधकाम हे हा तो पाहतो. आता ह्या संपूर्ण कुटुंबाची कहाणी मी तुम्हाला स्वतंत्रपणे दाखवणार आहे आणि ती मला गरजेची वाटली, कारण हे अजून एकत्रित राहतात.
आपल्याकडे न्यूक्लिअर फॅमिलीचा इतका ट्रेंड आला आहे, त्यात काही सकारात्मक गोष्टी आहेत, बऱ्याच नकारात्मक गोष्टी आहेत, पण बुडातले दोघं एकत्रित, पुन्हा हे तिघं भाऊ एकत्रित, आणि असं एक 14 जणांचं कुटुंब आहे. मला असं वाटलं की त्या 14 जणांच्या कुटुंबाने मिळून ज्या पद्धतीनं हा व्यवसाय वाढवला आहे, केला आहे, त्याची कल्पना पण आश्रमला जेव्हा सुरुवातीला सुचली, तीच गोष्ट युनिक आहे. पण आश्रम आपण ज्या कारणामुळे हे करतो, ME तुमचं जे मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनचं एक्सपोनर आहे, MEने काय भूमिका बजावली आयुष्यात? MEAमध्ये आम्ही तिघही जण 2016 साली जॉईन झालेलो, तिघही, आणि तिघही MEAमध्ये चांगल्या प्रकारे कार्यरत आहोत. तर त्याचा इतका फायदा झाला की एक तर बिझनेस मिळाला का, तर बिझनेस मिळालाच मिळाला. त्याच्यानंतर दुसरं तुम्हाला मेंटोरिंग मिळालं, मार्गदर्शन मिळालं, त्याच्यानंतर सपोर्ट मिळाला, नेटवर्क मिळालं, आणि त्याचा फार प्रचंड फायदा झाला. म्हणजे फक्त तो पैशातलाच फायदा असेल असं नाही, पण त्याचबरोबरीने बऱ्याच वेळा जिथं कुठं अडचणी आल्या व्यवसायामध्ये, त्या ठिकाणी MEAचा कोण ना कोण मनुष्य हा तिथं कामालाच आला. करेक्ट. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की ठीक आहे, म्हणजे मराठा समाज एक जात घटक म्हणून आज एकत्रित आला आहे, त्याच्याबद्दल कोणाला आक्षेप असायचं काही कारण नाही आहे. असे अनेक जात समूह एकत्रित आलेत, पारंपरिक पद्धतीनं आलेले आहेत, त्यांनी व्यवसाय केला आहे, आणि आता 50,000 कोटी रुपयाचा वगैरे एकमेकांना मदतीच्या स्वरूपात टर्नओव्हर करणारी एक अशी संघटना मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन, ज्याचा एक्सपो होतो आहे पुण्यामध्ये 27-28 फेब्रुवारी 1 मार्चला, तर मला त्याच्यात अजिबात वावगं वाटत नाही. इनफॅक्ट अशा सगळ्या जात समूहाने एकत्रित येऊन महाराष्ट्राच्या प्रगतीला हातभार लावला पाहिजे, कारण ह्याची मदत होते ना एकमेकांना. फार छान पद्धतीने. कारण त्याच्यामध्ये काय, MEAमध्ये गेल्यानंतर आहे ना, जो ट्रस्ट डेव्हलप होतो ना, शेवटी व्यवसाय म्हणजे काय असतं, त्या ट्रस्टच असतो. तो ट्रस्ट तिथे गेल्यानंतर फार इझिली मिळतो, आणि लोक एकमेकांना आपलेपणाने, आपुलकीने एकमेकांना मदत करतात. सो आश्रमच्या व्यवसायाचं रॉ मटेरियल तुम्हाला बघायचं आहे, हे आहे, दाखवा. हे सगळे टायर, या आता आश्रम तुम्ही या बाजूला, आणि मला सांगा की ह्या रॉ मटेरियलचं तुम्ही करता काय? आता हे जे आहे, हे रॉ मटेरियल म्हणजे आपल्या जे काय गाड्या आपण वापरतोय त्याच्यामधनं जे टायर्स वेस्ट होऊन जातात, ते हे सगळे टायर आहेत. ते सगळ्या प्रकारचे आहेत, सगळे तुमच्या अगदी मोटरसायकल, 2 व्हीलरपासून अगदी ट्रकपर्यंत, कधी कधी तर विमानाचे सुद्धा टायर येतात लॉटमध्ये. बरं, पण ती मग विकत घ्यायची? येस. काय भावाने घ्यायची विकत? आता ह्याचं मार्केट साधारणपणे फ्लक्च्युएट होत असतं, पण एक साधारणपणे पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये, आणि ऋतूप्रमाणे आणि डिमांड सप्लायप्रमाणे क्रूडचे रेट तिकडे काय होतात, त्या क्रूडच्या रेटप्रमाणे हे कमी जास्त होत असतात. पण ही कल्पना सुचली कशी असेल? ही कल्पना सुचली म्हणजे ॲक्च्युली या सुचण्यामागचा एक हे होतं, किंवा जस्ट मी 12वी माझी झाली, शाळेमध्ये मी हुशार होतो, पण 12वी झाल्यानंतर मी ठरवलं की व्यवसाय करायचा, आणि तो काहीतरी वेगळा करायचा. त्यावेळेस मला माहिती नव्हतं ते इनोव्हेटिव्ह, त्याला शब्द असं, त्याचा इनोव्हेटिव्ह असा शब्द म्हणतात वेगळा. कोणत्या वर्षी? हे बघा ना, 12वी म्हणजे साधारणपणे एक 20 किती 18च वय, 18 वर्ष कोणतं वर्ष? हे वर्ष 2010ला मी व्यवसाय चालू केला, म्हणजे त्याच्या अगोदर 3 वर्ष, 2007 ते 2026 या काळातली तुमची ही प्रगती आहे की तुम्ही 55 कोटीच्या व्यवसायापर्यंत आलात. येस. पण सुरुवातीला ह्या व्यवसायाची कल्पना कशी आली? ह्या व्यवसायाची कल्पना अशी आली की माझा किंवा नवीन काहीतरी, तुम्हाला मागाशी म्हणलो की इनोव्हेटिव्ह काहीतरी करायचं होतं, ते इनोव्हेटिव्ह करत असताना ते गावत नव्हतं. मग ते सापडण्यासाठी मी फार फिरलो. 3 वर्ष मी 100 उद्योग, 200 उद्योगाची पुस्तकं, उद्योजकता शिबिरं ही फार अटेंड केली, पण तरीसुद्धा मला ते काय भेटतच नव्हतं. मग अशाच एका उद्योजकता शिबिरामध्ये मला एक मेंटर भेटले, माझे ते पहिले गुरु म्हणायचं, संजय सिद्धे म्हणून. ते मला भेटले. त्यांनी त्यावेळेस त्या लेक्चरमध्ये मला, म्हणजे आमचे एक 30 लोकांचा ग्रुप होता, त्यांना सांगितलं की वेस्ट टायरपासून ऑइल निघतंय, त्या LDO ऑइल आहे, आणि ते LDO म्हणजे लाईट डिझेल ऑइल. ओके. ते आत्ताचं पेट्रोलियम प्रॉडक्ट LDO जो निघतो त्याला हा सबस्टिट्यूट प्रॉडक्ट आहे. हे कधीची गोष्ट? 2010ला 7 ते 10 पर्यंत माझं सर्चिंगच होतं, 10ला ही गोष्ट कळाली मला. मग मला ती कल्पना फार आवडली की वेस्ट टायर तर निघतात, हे तर मला माहिती होतं की वेस्ट टायर फेकून दिले जातात, टाकून दिले जातात, इथपर्यंत मला पूर्ण आयडिया होती. पण LDO हे नेमकं काय, हे मला काय गोष्ट माहिती नव्हती. मग त्यांनीच मला नंतर गाईड केलं, मार्केट सर्वे कर. मार्केट सर्वेमधनं माझ्या लक्षात आलं की अरे ह्याला फार चांगली डिमांड आहे, आणि हा महत्त्वाचा म्हणजे इम्पोर्ट प्रॉडक्ट आहे, तर इम्पोर्ट सबस्टिट्यूट आणि प्लस वेस्ट असं एक चांगलं कॉम्बिनेशन मला त्यावेळेस लक्षात आलं, आणि मग त्या दिशेने मी पळत गेलो. पण मग एक कल्पना आली, पण मग मटेरियल, अभ्यास,
तुमच्या मशिनरी? मग त्याचं झालं किंवा मार्केट सर्वेपर्यंत आलो. मार्केट सर्वे नंतर मग मी तेव्हा महाराष्ट्रात किती असे व्यवसाय होते? नाही, त्या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस नुकताच ह्याचा जन्मच झाला होता. एक जेजुरीला प्लांट होता आणि एक गुजरात बॉर्डरवरती आछाड या ठिकाणी प्लांट पण होता. महाराष्ट्रात होतं. महाराष्ट्रात महाराष्ट्रात होतं. 2 प्लांट होते. 2 प्लांट आणि होते. आता किती महाराष्ट्रात plant आता आहे? महाराष्ट्रामध्ये जवळपास एक 500 प्लांट तयार झालेले आहेत. म्हणजे तुमचा तिसराच प्लांट म्हणायचा त्या अर्थाने. त्या अर्थाने तिसरा नाही. मी प्लांट हा जवळपास एक मध्ये 5-1 वर्ष गेले. मध्ये मग मी रॉ मटेरियल कलेक्शन करणं, टायर गोळा त्याच्यावरती करणं. टायर गोळा करणं म्हणजे मी रॉ मटेरियलवरती रॉ मटेरियलवरती फार चांगली पकड केली. पूर्ण महाराष्ट्रभरामधनं हे टायर कलेक्शन करणं, ह्याचं नेटवर्क बनवलं त्या काळामध्ये. आणि त्या नेटवर्क जसे प्लांट वाढत होते तसं त्यांना ते देत होतो. त्याच्यानंतर हे कार्बन, त्यापासून निघणारं कार्बन त्यावेळेस फेकून दिलं जात होतं. मग त्यावेळेस मग मी हा पहिल्यांदा यूज झाला ह्याच्यामध्ये तुमच्या पॉवर प्लांटमध्ये यूज झाल्यानंतर फक्त पॉवर प्लांट ही एक इंडस्ट्री होती. मग त्यावेळेस मी एक लक्षात आलं की अरे ह्याचा यूज आपण सिमेंट इंडस्ट्रीमध्ये करू शकतो. मग मी भारती सिमेंटला अप्रोच झालो. आता अल्ट्राटेक सिमेंटला. प्रत्यक्षात कंपनी करण्याच्या आधीची गोष्ट आहे. ही कंपनी करण्याच्या अगोदरची गोष्ट. त्यावेळेला फक्त तुम्ही टायरच कलेक्ट टायर कलेक्ट करत होतो. मग हे मध्ये 5 वर्षाचा एवढं अंतर पडायचं काय कारण? तोपर्यंत इंडस्ट्री डेव्हलप होत होती. Right. नवीन टेक्नॉलॉजीज येत होत्या ह्याच्यामध्ये. कारण ते नुकतंच तुम्हाला म्हणलो बाळाचा नुकतंच जन्म झाला होता. आणि त्या काळामध्ये मला काय आलं, कमी भांडवलामध्ये ट्रेडिंगचा धंदा चालू होऊन गेला. त्याच्यामुळे सुरुवातीला तुम्ही ट्रेडिंग केली त्यामुळे तुम्हाला कळलं की आपल्याकडे रॉ मटेरियल किती येतं. एका वाक्यात सांगा, महाराष्ट्रात ऑन एन ॲव्हरेज दरवर्षी किती टायरचं रॉ मटेरियल म्हणजे जनरेशन होत असेल? साधारणपणे माझ्या हिशोबाने नाही म्हणलं तरी महाराष्ट्रामध्ये एक पर डेचं जनरेशन साधारणपणे एक 300 टनाच्या आजूबाजूला 300 टन पर डे पूर्ण महाराष्ट्रभर. आता हा भाग तुमचे जे महाराष्ट्रातले लोक बघतायत, 500 कंपन्या आहेत अशा पद्धतीचे तुमचे. कारण हे सगळी कंपनी मी तुम्हाला दाखवणारच आहे काय काय ह्या टायरपासून बनतं. आणि खरोखर युनिक कॉन्सेप्ट आहे. एवढ्या 500 कंपन्यानंतर सुद्धा आणखी बिझनेसची ह्याच व्यवसायात किती संधी आहे? ह्याच व्यवसायामध्ये ॲक्च्युली आता ह्या व्यवसायाने सुद्धा एक आता 15 वर्ष झाल्यानंतर काट टाकलेली. ओके. आता याचं एक वेगळ्या पद्धतीने म्हणजे आता ह्याचे जे बाय प्रॉडक्ट्स निघतात आहेत ना, मग आता हे कार्बन निघतं, त्याचं RCB बनवणं ही डेव्हलपमेंट झालेली आहे. स्टीलला आणखी प्रोसेस करणं ही डेव्हलपमेंट झालेली. त्याच्यानंतर जे ऑइल जे आहे ते बाहेर पाठवणं, एक्सपोर्ट करणं हे आता डेव्हलपमेंट चालू पण स्कोप आहे. आता स्कोप आहे. म्हणजे अजूनही मुलं करू शकतात. पण आता थोडंसं एक त्याचा स्केल आता वाढवावा लागेल. राईट. सो पूर्ण फॅक्टरी आपण बघणार होतो, पण त्याच्या आधी फॅक्टरीचे जे प्रोटोकॉल असतात त्याप्रमाणे हेल्मेट घालणं, ते कामगारांसाठीचं जे जॅकेट आहे ते घालणं, ते करू मी. पण पहिल्यांदा तुम्ही इतकी युनिक फॅक्टरी बघणार आहात की जी टायरपासनं डिझेल सदृश्य अशा स्वरूपाचं किंवा ऑइल सदृश्य ऑइल सदृश्य असं तेल तयार करते. फक्त तेलच नाही, आणखी कितीतरी प्रकार आहेत ते तयार करते. अरे इसको टाइट करो पीछे से. सो आपण टायर तर खरेदी केलं, पण टायरपासनं 2 प्रकारचे पदार्थ तयार होतात. हा एक. येस. आता हा काय? हा जो आहे तो क्रम रबर आहे. क्रम रबर. येस. वेस्ट टायरपासनं क्रम रबर बनला जातो. ओके. तो क्रम रबर म्हणजे तुमचे जे रबर प्रॉडक्ट्स बनवले जातात ना, जसं की रबर शीट्स, त्याच्यानंतर तुमच्या खेळाच्या मैदानामधले जे मॅट्स असतात त्या मॅट, त्याच्यानंतर ते क्रम बघा रबर्स असतात ते रबर, अशा पद्धतीचं सगळं मटेरियल जे आहे ना हे ह्याच्यापासून बनलं जातं टायरपासून. पण हे टायर इथे आणल्यानंतर पहिल्यांदा आता प्रक्रिया काय केली इथे? फक्त कट केले? हे कट केलेले टायर. ओके. हे कट केले. येस. कट केल्यानंतर आता हे तुमचा ह्याला काय म्हणतो तुम्ही? हे जे आहे हा टोटल हा कन्व्हेअर बेल्ट ॲटो फीडर टू हा जातो पास होतो ह्याला मशीन मधनं हॉपर मधनं ही रॅस्पर मशीन आहे. रॅस्पर. येस. हा रॅस्पर मधनं प्रोसेस केलं जातं आणि रॅस्पर मधनं तार वेगळी होते आणि रबर वेगळं होतं. ओके. येस. आणि मग तयार झालेलं रबर कुठं पाठवायचं? रबर जे हे मॅट्स बनवतात, त्याच्यानंतर क्रम रबर्स बनवतात, रिक्लेम रबर बनवतात, ह्या सर्व ठिकाणी ते वापरले जातात. म्हणजे रियूज होतं. रियूज. आणि ज्या तार असतात त्याचं काय करायचं? तार परत त्याला तारेला ती ह्याला ॲज अ स्क्रॅप म्हणून मेटल स्क्रॅप म्हणून रोलिंग मिल्स आणि फर्नेसेसला जातं. फाईन. आता टायरच्या ह्या वापरातनं 2 पदार्थ तयार होतात हे तर लक्षात आलं प्रेक्षकांना.
आता हा जो आहे याच्यासाठीची मिनिमम कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती आहे आणि मशीन कुठे मिळणार? ओके, ह्या ज्या मशिनरी ज्या आहेत, आता ही जी मशीन आहे ही गुजरातमधली मशीन्स आहे. ओके. येस, फॉर्नेक्स म्हणून कंपनी आहे, त्यांची मशीन आहे. राईट. आणि साधारणपणे आता ह्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे ही आजच्या घडीला जर अशा पद्धतीचा प्लान टाकायला गेलं तर साधारणपणे एक 4-1 कोटीच्या आजूबाजूला इन्व्हेस्टमेंट इथं लागते. आणि मार्केट चांगले मार्केट आहे, कारण साहजिकच वेस्टपासून जे निघतंय ना ते कुठंतरी इम्पोर्ट जे बेसिक तुमचे खनिज संपत्ती असते ना त्याला सबस्टिट्यूट करणारे असते. जसं की आता हे ऑइल शेवटी हे निघतंय कुठनं, जमिनीमधनंच निघतंय, तर त्याच्यामधनं जे ऑइल निघतंय नाही, पण ह्याचा वापर होतो तो मॅट, क्रिकेटच्या मॅट. शेवटी रबर म्हणजे काय, रबर म्हणजे ऍक्च्युअली नॅचरलच आहे ना. जर तुम्ही हे नाही वापरलं तुम्हाला नॅचरल रबर वापरायचंय, आणि नॅचरल रबर वापरायचं म्हणजे परत तुमचा निसर्गाशी डायरेक्ट कनेक्ट आला, मग त्याच्यामुळे ह्याला मार्केट एक आपसुकच जास्त. ओके. आणि हे काय भावाने विकत घेतात ज्यावेळेस रबर तयार होतं? हे साधारण रॉ मटेरियल विचारताय? रॉ मटेरियल तर तुम्ही सांगितलं, हो, रॉ मटेरियल खरं राहिलं. टायर तुम्ही काय भावाने विकत घेता? आता टायरची किंमत एक साधारणपणे आता सरासरी एक डिपेंड्स आहे की रेडियल, नायलॉन, 2 व्हीलर, 4 व्हीलर, कारचा टायर आहे 1020चा, पण ॲव्हरेज जर प्राइस बघितली तर साधारणपणे एक 15 रुपये, 14 रुपये, 15 रुपयाच्या घरामध्ये पडतो केजी. ओके. आणि तयार झालेलं, इथून तयार झालेलं जे रबर आहे ते काय भावाने जातं? इथनं जे तयार झालेलं इथलं जे मटेरियल जे आहे ते साधारणपणे एक 17-18 रुपयाच्या आजूबाजूला जातं. ओके. म्हणजे मार्जिन आहे व्यवस्थित व्यवसाय? ओके, व्यवस्थित मार्जिन. राईट. आणि हे तुमचं दुसरं प्रोडक्ट आहे, हे दुसरं युनिट. हे काय आता हा जो आहे हा तार, हे तार आहे, पण ह्या तारेच्या अगोदर जाण्या अगोदर आपल्याला ही प्रोसेस वेगळी. वेस्ट टायर पासून ह्याला पायरोलिसिस युनिट म्हणतात. बरं. हे पायरोलिसिस युनिट आहे. आणि हे जे पायरोलिसिस मध्ये ऑइल, कार्बन, तार हे निघतात प्रॉडक्ट. 4. आता हे जी तार आहे ही टायर मधलीच तार आहे? ही टायर मधलीच तार जी त्या तार मध्ये ही सेपरेट होते. येस. हिचं काय करायचं आता हिचं परत स्क्रॅप म्हणून रोलिंग मिल आणि फर्नेसेसला. फर्नेसेस मध्ये इंधन म्हणून कशासाठी? नाही, हे तुमचं जे भंगार ॲज अ स्क्रॅप आहे, रेग्युलर भंगार. राईट. पण मग या तारेचा वापर काय, म्हणजे आणखी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं? सोप्या भाषेमध्ये तारेचा जसं आपला घरातला जे मेटल स्क्रॅप निघतं तेच मेटल स्क्रॅप आहे. बरं. आता हे इथं तार वेगळी निघाली, ही पाठवायची कुठे? ही आता साधारणपणे मेजरली ही जी तार आहे ही आता रायपूर, राऊरकेला आणि झारखंड या भागामध्ये जाते. कशासाठी? हे परत प्रॉडक्ट बनवण्यासाठी, मेल्टिंगसाठीच. काय मेल्ट करायचं? हे मेल्ट केलं जातं. हे मेल्ट करायचं आणि पुन्हा नवीन प्रोडक्ट बनवायचं, पुन्हा तो तारेसारखा नाही, एक मेटल सारखा, पुन्हा यापासून मेटलच बनतं. त्याचा दर्जा जो मूळचं मेटलची जी स्ट्रेंथ आणि स्ट्रेस असते ती मिळते का तुम्हाला? हो, कारण हे ऍक्च्युली वन साइड वापरलं नाही जात, त्याच्यामध्ये बाकीचंही मटेरियल हेवी, सुपर हे सगळं वापरलं जातं. बघा काय युनिक आहे, म्हणजे आश्रम मला तर कमालच वाटते. तुमचं एज्युकेशन कशात झालं? एज्युकेशन माझं 11वी 12वी सायन्स, 12वीला सांगितलं धंदा करायचा, मग कॉमर्समध्ये 3 वर्ष कॉमर्स. हुशार विद्यार्थी असून सुद्धा कॉमर्सकडे? येस. कारण दोर तर कापला पाहिजे ना, दोर नाही कापला तर सीए कडे नाही चढल्या जाणार. मग कॉमर्स निवडलं कारण मला ते बाहेर ना. त्याच्यानंतर आर्ट्स, कारण मला शाळेमध्ये कळालं होतं की शाळेमध्ये नाही ना ते पारंपरिक शिक्षण घेऊन नाही ना उपयोग होणार, इनोव्हेशन नाही केलं तर व्यवसाय करायचा. हे 12वीला ठरवलं. येस. कमाल आहे तुमचं. म्हणजे तुम्ही आधी सायन्स केलं, मग कॉमर्स, मग आर्ट. येस. पण मग आता हे करत असं हे सगळं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड लागतं ना का? नाही, असं काही नाही. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड लागते, पण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड लागत असले ना तरी त्या गोष्टीने अडचण आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही ह्याच साईजचा हे पाहिजे, प्रत्येक गोष्ट पर्टिक्युलर पाहिजे, हे तुम्ही हायर करू शकता ना. सो त्यांचा मुख्य व्यवसाय जो आहे तो आहे टायरपासून ऑइल काढण्याचा. आणि आपण इथे आलोत. साधारणतः फॅक्टरी किती मोठी आहे ही? साधारणपणे फॅक्टरी जी आहे ती आता एक साधारणपणे टोटल हा एरिया 3 एकरचा आहे. ओके. हो. 3 एकरमध्ये आता हे सांगा काय आपल्या प्रेक्षकांना. आता या ॲक्च्युली ही खरी प्रोसेस ऑइल बनवण्याची प्रोसेस किंवा पायरोलिसिस, ह्याला पायरोलिसिस युनिट म्हणतात. त्याचं पायरोलिसिस युनिट. ओके. हां. इथं काय केलं जातं, सगळ्यात पहिल्यांदा जे टायर आहेत ते फीड केले जातात. जसे आहे तसे आणून टाकून द्यायचे. त्याला क्लीन वगैरे काही करायचं? काही नाही. ओके. मग ह्याच्यामध्ये फीड केले जातात.
ह्याची लांबी रुंदी किती आहे? हा ह्याचा साधारणपणे 24 फुटाचा हा रिॲक्टर आहे टोटल. रिॲक्टर आहे. रिॲक्टर येस. आणून याच्यामध्ये टायर टाकले. येस टायर पुढे? टाकले जातात. टायर टाकल्यानंतर खालनं हिट दिली जाते. ओके. ती कशाने द्यायची? हा. इलेक्ट्रिकल आहे की? नाही इलेक्ट्रिकल नाही, ब्रिकेट्स वापरले जातात. ओके. ब्रिकेट्स नाही द्यायची. ब्रिकेट्स. आणि काही वेळेस आपण जे पुणे शहरात निर्माण होणारं जे गार्डन वेस्ट आहे ते वापरतो आपण. जबरदस्त. आणि मग त्याला उष्णता किती द्यायची त्या टायरला? इथनं साधारणपणे ही पूर्ण प्रोसेस होण्यासाठी साधारणपणे एक 450 डिग्रीपर्यंत टेम्परेचर दिलं जातं. आणि किती वेळ ते हे करायचं तुम्हाला? ती साधारणपणे प्रोसेस एकदा टायर फिट केल्यानंतर ती पूर्ण प्रोसेस होण्यासाठी एक असं पकडा एक 9 ते 10 तासाचा कालावधी लागतो. ठीक आहे. मग 10 तासात त्याला तुम्ही गरम केलं, उकळलं, हो येस. मग काय होतं प्रोसेस? ज्यावेळेस टायर हिट केला जातो आतमध्ये त्यावेळेस साधारणपणे एक 150 डिग्रीला तुमचं ऑइल यायला चालू होऊन जातं. ते कुठून येतं? ते ऑइल जे येतं ते बघा आता इकडनं हां. इकडे आल्यानंतर तुम्हाला हे टाक्यात त्या टाक्यामध्ये ते म्हणजे त्याची वाफ बनली. पहिली वाफ बनली. ती कुठं आली वाफ? वाफ बनून इथं आली. ओके. इथनं ती कूल होणार आहे. इथं कुलिंग टावर आहे पलीकडे. त्या बाजूला cooling. येस. ओके. हे हां. कंडेन्सर्स आहे ते हां. 1 2 3 हां. आणि इकडनं कंडेन्सिंग केलं जातं. म्हणजे कंडेन्सिंग ती आलेली वाफ तुम्ही गोळा केली, कंडेन्स केली ती. येस लिक्विड मध्ये रूपांतर झालं. आणि ती इथे स्टोर व्हायला लागली. एक इथं आणि इथं ही प्रायमरी टँक ही सेकंडरी टँक. ओके. या 2 टँक मध्ये हे ऑइल स्टोर होत जातं. त्याच्यानंतर काही करायचं नाही. जे ऑइल तयार झाले ते फक्त घ्यायचं. ते ऑइल घ्यायचं. पलीकडं जे आहे ते सेपरेशन टँक आहेत. कारण ह्या ऑइलमध्ये कंडेन्सिंग होत असताना त्याच्यामध्ये काही मॉइश्चर पाणी ॲड होतं. ओके. त्यावेळेस त्या जे सेपरेशन टँक आहेत तिथं हे ऑइल आणि पाणी एकत्र ह्याच्यामध्ये. ओके. ते पाणी बाजूला होतं आणि ऑइल बाजूला केलं ओके. जातं. आणि मग आता हे ऑइल तुमचं तयार झालं की तुम्ही पुन्हा त्याला स्टोरेज करता इकडे, हा इकडे जे पूर्ण तयार झालेलं ऑइल. येस येस बरोबर. येस. साधी वाटते तशी प्रक्रिया. पुन्हा त्यात काही केमिकल ऍड करायचं नाहीये, काही नाही, काही फक्त नाही. टायर गरम करायचं, त्याची वाफ कंडेन्स जी झालेली आहे ती गोळा करायची आणि ती स्टोर करायची. येस करेक्ट. ओके. आता तुमची किती कॅपॅसिटी आहे सध्या तिन्ही चारीची मिळून? आता इथं टोटल माझी जी कॅपॅसिटी आहे ना ह्याची साधारणपणे आता एक साधारणपणे हा 35 टनाची आहे. 31 ते 35 टनापर्यंत त्याच्यामध्ये मटेरियल जातं. आणि बाकी दुसऱ्या ठिकाणी जे आहे तिथं एक साधारणपणे रोजची एक 25 टनाची. ओके. आणि आता ह्या तुमच्या टाक्या टाक्या. आपण ते ऑइल बघू शकतो? हो बघू शकतो ना. चला. आता ह्या ऑइलचा आश्रम वापर कशासाठी? ह्याचा वापर जो होतो ना ह्याचा वापर प्रत्येक ठिकाणी फर्नेस जिथं असतात ना हिटिंग प्रोसेस केली जाते आणि ज्या ठिकाणी जो फर्नेस हा ऑइलवरती चालवला जातो त्या ऑइलमध्ये ते वापरला जातो. जसं की हॉट मिक्स प्लांट, डांबर प्लांट, बिटुमिन प्लांट. ओके. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम डायकास्टिंग. ओके. सँड ड्रायिंग युनिट्स. ओके. जिथं जिथं हिटिंग प्रोसेस आहे तिथं तिथं वापरलं जातं. फाईन. पण आता आपल्याकडं जे क्रूड ऑइल येतं त्याला हे काही प्रमाणात पर्याय आहे? हो 100%. ओके. आणि मग ते क्रूड ऑइल आणि आपल्याकडच्या ह्या दरामध्ये किती फरक पडतो ह्या ऑइलच्या? ह्या दरामध्ये चांगली तफावत आहे. हेच आहे ऑइल आहे ना तुमचं? नाही येस. आता हेच ऑइल. बरं. म्हणजे टायरपासून तयार झालेलं हे ऑइल आहे. येस. त्याच्यात काही ॲड नाही, काही नाही. जबरदस्त. आणि हे आपल्याला क्रूड ऑइल आणि ह्याच्या दरामध्ये किती फरक आहे? जवळपास आजच्या घडीच्या मार्केटच्या हिशोबाने जवळपास एक 15-1 रुपयाचा फरक आहे. फरक आहे. हो. आणि आपण जे प्रोड्यूस करतो किंवा ह्या 500 ज्या कंपन्या प्रोड्यूस करतात त्यांनी तयार केलेलं तरी आपल्याला पुरतंय का? कारण आपण आता इतक्या गतीनं वाढणारी अर्थव्यवस्था नाही ना. कारण फ्युएल आहे ना. फ्युएल हे पुरूच शकत नाही. हे गाडीत नाही वापरायचं ना? गाडीत नाही. ओनली इंडस्ट्रियल आणि इंडस्ट्रियल यूजसाठी. इंडस्ट्री आणि इंडस्ट्रियल हे जे बिटमिक्सवाले आहेत जे काही प्रमाणामध्ये डांबर वगैरे वापरतात ते पण हे वापरतात का? हो. जबरदस्त आहे. सो अशा पद्धतीनं एका वेगळ्या पद्धतीच्या व्यवसायाची तुम्हाला मी ओळख करून देतो आहे. आणि त्या निमित्तानं मला एवढंच वाटतं की अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसायाच्या वाढीच्या दृष्टीनं हे वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय तुमच्यासमोर येत आहेत. आश्रमनी तर फारच छान सोप्या भाषेमध्ये सगळं आपल्याला समजावून सांगितलं. इथे बघा, हे अधिक चांगल्या पद्धतीने आणखी तुम्हाला कळेल. हे आश्रम, मला सांगा, ही भारतीय अर्थव्यवस्था एवढ्या गतीनं वाढते वगैरे असं म्हणतो, अधूनमधून चर्चा असते की नाही मध्येच रिसेशन येते. गेल्या 5-10 वर्षातला तुमचा अनुभव काय इंडस्ट्रीबद्दलचा? इंडस्ट्रीबद्दलचा ओव्हरऑल जर पकडायला गेलं, जर व्यवसायामध्ये जर सातत्याने आपण इनोव्हेशन जर ठेवलं ना
तर खरंच म्हणजे कॉम्पिटिशन किंवा रिसेशन ह्या गोष्टी तितक्याशा नाही राहत. म्हणून मला म्हणजे फार अशी इतकी अडचण आली नाही. कारण वेळोवेळी मी व्यवसाय हे कायम इनोव्हेटिव्ह आणि जे बेसिक इनोव्हेशन म्हणजे काय तर बेसिकली लोकांचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती शोधलेलं उत्तर योग्य टेक्नॉलॉजीच्या आधारे. पण अजून एक मी बघितलं तुमचं, एवढ्या वेळा झाला आता मी तुमच्याशी बोलतोय, म्हणजे हे रेकॉर्डिंग सुरू करण्याच्या आधी तुम्ही एका व्यवसायावर अवलंबून नाही आहेत. एकाच वेळेला तुम्ही 4-5 गोष्टी करून ठेवल्यात. म्हणजे एकात अडचण आली तर असा काही दृष्टिकोन आहे का सुचेल ते करत गेला? नाही, माझं पहिल्यापासून फोकस आहे क्लीन टेक्नॉलॉजी, ग्रीन टेक्नॉलॉजीमध्येच जायचं. ओके. म्हणजे आणि महत्त्वाचं ह्याच्यामध्ये वेस्ट पासनंच काही जे करायचं होतं, वेल्थ जी क्रिएट करायची ती वेस्ट पासनंच जबरदस्त. हा मेजरली माझा पहिल्यापासूनचा फोकस आहे. आणि तुम्ही पुणे म्युन्सिपलबरोबर काय काम करता? पुणे म्युन्सिपल महानगरपालिकेबरोबर जो माझ्या आत्ता सुक्या कचऱ्याचे प्लांट आहेत तिथं हे केलं जातं, रिसायकलेबल मटेरियल आणि RDF बनवलं जातं. तो एक ती एक इंडस्ट्री आहे, तो एक प्लांट आहे. त्याच्यानंतर माझा पुणे शहरातला कचरा गोळा करून तुम्ही त्यावर प्रोसेस करता? येस, पुणे महानगरपालिका कचरा आणून देते, कलेक्शन ट्रान्सपोर्टेशन करून प्लांटवरती पाठवते. तिथं आल्यानंतर आपण रोज येणारा सर्वच्या सर्व कचरा, एकदा कचरा आतमध्ये सकाळी आला की संध्याकाळी तो प्रॉडक्ट म्हणूनच बाहेर जातो. आणि काय प्रोडक्ट बनतो? त्याचा रिसायकलेबल मटेरियल आणि RDF बनतं. RDF म्हणजे रिफ्यूज डिराइव्ड फ्युएल. ओके. म्हणजे आणखीन तो तुमचा वेगळ्या पद्धतीचा तेल निर्मितीचा प्रकार? तो नाही, तो फ्युएलच डायरेक्ट. ते फ्युएल परत सिमेंट कंपनी आणि पॉवर प्लांटला परत फ्युएल म्हणून वापरलं जातं. आणि रोज तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत किती कचऱ्याचं प्रोसेसिंग करता? आता पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत आपली कंपनी आणि आपल्या असोसिएट कंपन्या ज्या आहेत ते साधारणपणे आता एक 200 टनापर्यंत आता पण काम करतो. रोज? हो. आणि त्या कंपनीचा टर्नओव्हर किती आहे तुमचा? आता त्या कंपनीचं साधारणपणे असं एक माझ्या हिशोबाने एक 10 ते 12च्या आजूबाजूला 10-12 कोटी कोटीच्या आजूबाजूला. ही 55 कोटीची फॅक्टरी, ती 10 कोटीचा तुमचा टर्नओव्हर, पुन्हा त्यानंतर क्रशर आणि ते सगळ्या गोष्टी मिळून 100-125 कोटीला पोहोचलाय तुम्ही. हा सगळं होल फॅमिलीचं पाहिलं तर. किती वर्षात ती गोष्ट आहे? आता ही साधारणपणे एक 15-1 वर्ष झाले, 15-16 वर्ष. काय अमेझिंग प्रवास आहे. हमालाचा मुलगा, मी म्हणून असं हो नक्की नक्की. हमालाचा मुलगा ते 100-125 कोटी रुपयाची उलाढाल करणारा उद्योजक, आणि काही लपवलेलं नाही. आश्रमनी जे काही सांगितलं त्याच्यात त्यांचं एवढंच मत आहे. आश्रम मराठी मुलांना काय सांगाल बरं तुम्ही? मराठी मुलांमध्ये पहिली गोष्ट जे म्हणतात की मराठी मुलांना व्यवसाय करता येत नाही किंवा व्यवसाय करताना ते पंक्च्युअल किंवा कष्ट. मराठी मुलगा हा जिद्दी, कष्टी, मेहनती आहे. त्याला फक्त योग्य दिशा आणि मार्ग जर मिळाला, आयडेंटिफिकेशन ऑफ बिझनेस हे जर मराठी मुलाला कळालं तर तो कधीच थांबू शकणार नाही. कारण शेवटी मराठी माणूस हा छत्रपती शिवरायांचाच वंशज आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आश्रमची बोलताना एक मला जाणवलं, अनेक लोकांना असं वाटतं आश्रम माझ्याकडे पैसे नाही आहेत. तुम्ही तर असाय, तुम्ही तर हमालाचा मुलगा आहे. सुरुवातीला अडचण तर आली असणार, मग पैसे उभा कसे केले? पैसे उभा केले म्हणजे एकदा आपल्या व्यवसायाच्या आयडियामध्ये दम असेल आणि त्याच्याबद्दलचं पूर्ण अभ्यास आणि नॉलेज जर असेल तर आज गव्हर्नमेंटच्या अनेक स्कीम्स आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने मी राहुल सर आत्ता जे काय आत्ता केंद्र सरकारची जी काही धोरणं आहेत ना त्याच्यामधलं जी CGTMSE स्कीम आहे, म्हणजे ज्यावेळेस मला इथला पहिला प्लांट टाकायचा होता ना त्यावेळेस मी असंच आमच्या MEAच्या मेंबर्सकडे गेलो आणि म्हणलो की मला अशा पद्धतीचा प्लांट टाकायचा आहे, मी काय करू? तर त्यांनी मला इतके चांगल्या पद्धतीने गाईड केलं. ते म्हणले अरे तुझ्याकडे प्रॉब्लेम काय आहे की तुझ्याकडे आज मॉर्गेज द्यायला काय नाही आहे, पण गव्हर्नमेंटची CGTMSE म्हणून स्कीम आहे, विदाऊट कॉलेटरल गॅरंटी जे भांडवल मिळतं ते. तर त्यांनी बँकेमध्ये सांगितलं, मी बँकेमध्ये अप्रोच केला आणि बँकेने ऑलरेडी माझा ॲक्च्युली त्याच्यामधलं सिबिल नॉलेज आणि डेप्थ पाहिल्यानंतर त्यांनी फार इझिली लोन दिलं. किती कोलॅटरल न घेता लोन दिलं? पहिलं जे लोन मला मिळालं ते बघा, एक प्लांटसाठी 1 कोटीचं मिळालं आणि दुसरं जे होतं त्याच्यामध्ये 1 कोटीच्या आजूबाजू. जबरदस्त. आणि हे काही सरकारचं प्रमोशन नाही आहे, ते त्याच्यासाठी खूप हुशार आहेत, ते चांगलं करतील आमच्यापेक्षा प्रमोशन. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जे आश्रमनी सांगितले की आयडिया भन्नाट असतील तर तुमच्याकडे आज इन्व्हेस्टर पण तयार आहे आणि मराठी माणसाचं हे जे मला दिसतंय अत्यंत सचोटीने तो करतो. अर्थात तुम्ही म्हणाला असाल तर फॅक्टरीच्या बाहेर पडला काय तुम्ही? नाही, हा एक दुसरा प्रोडक्ट तयार होतो. आता हे काय? हे टायरपासूनच हे टायर पायरोलिसिस मधला सेकंड प्रॉडक्ट कार्बन पावडर आहे. ही दिसते अशी बाहेर येत? येस. हां.
कार्बन पावडर आहे ती जी कार्बन पावडर आहे ही परत अल्टरनेट फ्युएल आहे. जो आपला पेटकोक आणि जो कोळसा असतो त्याला हे सबस्टिट्यूट सिमेंट कंपनी आणि पॉवर प्लांट वापरतात. कारण ह्याचा जे कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे ही जवळपास 6000 आहे. ओके. त्याच्यामुळं त्यांना फार पुन्हा एकदा काय परत खनिज संपत्तीला सबस्टिट्यूट प्रॉडक्ट. पण मग आता ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग होतं कसं? सेम प्रोसेस. कुठलं सेम टायर टाकायचं, टायर टाकला, ऑइल हा. निघालं, ऑइल नंतर याच्यामध्ये कार्बन निघालं. काजळी. ही काजळी म्हणण्यापेक्षा त्याच्यामधली जे त्याला आता काजळी नाही म्हणता येणार, पावडरच म्हणता येईल. ओके. हमें दिखा दीजिए थोड़ा सा निकाल के इसको. हाँ, ती पावडर आहे जे कार्बन आहे. येस. जरा दाखव, जरा दिखा ना. काय भन्नाटच म्हणजे आश्चर्य. खरंच कौतुक आहे तुमचं यार. म्हणजे कुणी कल्पनाही केली नव्हती असले सगळे उद्योग आहेत, पहिल्यांदा सुचले. हां, जबरदस्त. आता ह्याचं काय करायचं? आता ह्याचा हा परत बॅगमध्ये पॅक होणार. तिथं ती गाडी येऊन थांबलेली आहे. तर ते परत सिमेंट कंपनीला जाणार. आणि सिमेंट कंपन्या काय करतात? सिमेंट कंपन्यांना मोठ्या प्रमाणावरती हिटिंगसाठी कोल आणि या सर्व गोष्टी लागतात. त्यांना हा कोळशाला सबस्टिट्यूट म्हणून हे कार्बन वापरतात. आणि इथे हे सगळं त्यांचं स्टोरेज आहे, ते तुम्ही दाखवा त्यांना. आणि मग साधारणपणे ह्या कोळशाची आता ह्याला काय म्हणायचं? कार्बनच. कार्बनची रोज किती गाडी जातात मग इथून? रोजचं साधारणपणे कार्बनचं जे प्रोडक्शन आहे टोटल सगळे प्लांट मिळून साधारणपणे रोजचं एक 22 ते 20 टन आहे. 22 ते 23 टन. येस. ओके. यांच्या चुलत्यांना काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं. ते सांगण्याच्या आधी मला पुन्हा तेच सांगायचं की हे जे असे उद्योजक आहेत ना, आणि पुन्हा तेच सांगतो मी, महाराष्ट्रातल्या कोणत्याही जात समूहानं कोणत्याही पद्धतीचा उद्योग केला तर त्याचं समर्थनच आहे. कारण ते महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये वाटा उचलतात. आता 26-27 फेब्रुवारीला आणि 1 मार्चला जे पुण्यामध्ये MEचं एक्सपो होणार आहे, तिथं आश्रम पण भेटणार आहे. आणि किती लोक भेटतील आश्रम तिथं? तिथं जवळपास टोटल 550 स्टॉल्स आहेत. 550 स्टॉल्स. त्याच्यामध्ये जवळपास 300 उद्योजकांनी पार्टिसिपेशन केले महाराष्ट्रभरामध्ये. राईट. आणि मी आश्रमच्या किंवा वेगळ्या व्यवसायासाठी पुन्हा वेगळी तुमची भेट घालून देणार आहे. तो म्हणजे त्यांचा जो महापालिकेचा कचऱ्यापासून वेगळ्या पद्धतीच्या उत्पादनाचा प्रकल्प आहे ते. इकडे या, तुम्हीच राहिले. तुम्ही इकडे. तुम्ही मगाशी म्हटले आश्रम म्हणला 12वी नंतर नको, काय दुसरंच करायचं. तर 12वीला म्हणला अण्णा मला नोकरी नाही करायची, मला हे 12वीला हे म्हणजे बाळाचे पाय पाळण्यातच दिसायला लागले होते. हां. तर त्याला म्हणलं का रे बाबा 12वीत काय तुला अडचण आहे, शाळा शिकाय, तुला तर इंजिनियर करायचं. इंजिनिअरचं तर लई फॅड होतं. तर त्याला म्हणलं, ते म्हणला नको मला इंजिनिअरिंग. मग म्हणलं काय करायचं? मला अजून शाळा शिकायची 12वीच्या नंतर. 3 वर्ष परत शाळा शिकला. आणि 2000 कॉमर्स 2000 साली 2010ला त्याने आणलं हे एक काम, हे टायरचं. हिंडून कुठनं म्हणला ही असली फॅक्टरी टाकायची आपल्याला. मी म्हणलं कुठेही? म्हणला हाय नाशिकला एक आणि इकडे एक आहे. मग तिथं जाऊन कामाला राहा म्हणलं. अंग असं. हां. तिथं जाऊन काम कर. नाशिकला गेला, तिथं काम केलं महिनाकचं. हां. ते आला परत. म्हणला अण्णा ती माणूस म्हणतोय कंपनी शिकायची. मग म्हणला चला बघायला. म्हणला चल. गेलो आणि ह्याच्याबरोबर एक मित्र होता. गेलो आम्ही तिघं बघायला. तिथे गेल्यावर मला ही रॉ मटेरियल दिसलं. रॉ मटेरियल म्हणजे टायर. हां. मी ह्याला काय बोललोच नाही. म्हणलं आता ह्याला कसा मूड घालवायचा ह्याचा आता लगेच. आणि मला ही लई महत्वाचं वाटायला लागलं तिथे गेल्यावर. ही मटेरियल आधी महत्त्वाचं वाटतं, रॉ मटेरियल. आणि तिथं ते कंपनी टाकायचं काय अवघड नाही. ते टाकू म्हणलं काहीतरी करता येईल. पण नंतर काय झालं की त्याला म्हणलं तू काय कर, आधी टायर गोळा कर, तुला टायर लागणार आहे. आधी टायर गोळा कर. आणि टायर गोळा केल्यावर मला कळेल की कंपनी टाकायची आपल्याला. पण टायर गोळा करण्याच्या नादात काय झालं, त्यांनी रिक्षाने काय माझे ओळखीचे टायरवाले होते. आधी मोटर धंद्यात मी टायर घ्यायचो ना, तर ह्यांना ते टायर गोळा करायला लावले. इकडं तिकडं जा फिरायला लागले. कारमधनं बी टायर आणायची, रिक्षामधनं बी आणायची आणि ऑफिसातच ठेवायची. म्हणजे पहिली सुरुवात तशी. आणि मग ती गाडी एक ट्रकचा माल झाल्यावर ट्रक भरायची आणि कुठं गुजरातला ह्याला पाठवायची. तुम्हाला दोघांचं वैशिष्ट्य काय आहे का, तुम्ही महाराष्ट्रावर खूप मोठे उपकार केले, तुम्हाला माहीत नाही.
आपल्याकडे साधारणपणे धारणा, बरं हे हमाल दोघंही व्यवसायानं, काहीही शिक्षण नाही काहीच नाही. आणि पोरगा सांगतोय 12वीतला की मला कंपनी काढायची आहे. बरोबर. मला व्यवसाय करायचा. नाही तुमचे उपकार काय आहेत महाराष्ट्रावर तुम्हाला मी सांगतो. आज ही काही तुमच्याकडे हे जरा दाखवा. ही जी एवढी पोरं काम करतायत ना, त्या कल्पनेला तुम्ही पाठिंबा दिला बरं का. नाही हे फार महत्वाचं आहे. नाही तर आपल्या मराठी कुटुंबामध्ये काय आधी नोकरी कर, नाही जमलं तर धंदा पाण्याचं बघ, असंच आहे की. तर ह्या अशा पालकांची महाराष्ट्राला गरज होती. आणि काय झालं बरं का साहेब, की त्याला म्हणलं धंदा करायचा आहे ना टायरचा कर, त्याला म्हणलं 5 लाख जास्त तुला विचारणार सुद्धा नाही. 5 लाख घालव म्हणजे बघू आपण काय खरंच करायचं. सांगू का, पालक एक मराठी कुटुंबामधला एक फार मोठा अडचण आहे. एज्युकेटेड पालक आहेत ना, मुलांचे पाय बांधतात, पळ मानतात, पण अडाणी असून सुद्धा त्यांनी त्या अडाणी नाहीये. आश्रम हेच खरे महाराष्ट्राचे मार्गदर्शक आहेत. आश्रमच्या यशाचं सगळ्यात मोठं फलित जे मला लक्षात आलं पाहिजे, त्याच्या यशाचं पाया कशात आहे तर इनोव्हेटिव्ह कल्पनेमध्ये, वेगळं काहीतरी सोच. पण त्याच्यापेक्षा तुम्ही दोघं फार महान आहेत. तुम्ही भेटलात. नाही हे बरोबर आहे. हे काय आता ते त्यांच्या पद्धतीने मी सांगतो तुम्हाला, अशा पालकाची महाराष्ट्राला गरज आहे की जे पालक आपल्या मुलाला म्हणतील तू काय करायचं ते कर, 5 लाख रुपये जाईपर्यंत मी काही तुला अडवणार नाही. सो थांबूया आपण इथे. अशा पद्धतीच्या पालकांसाठी हा व्हिडिओ आहे. तो महाराष्ट्राच्या घरोघरी जाऊ द्या. आश्रमने सांगितल्याप्रमाणे ह्या व्यवसायामध्ये खूप सारी संधी आहे. मी बघतोय तिकडे रॉ मटेरियल पोचलेलं आहे. इतके लोक आज आश्रमबरोबर काम करतात. 400-500 माणसं डायरेक्टली इनडायरेक्टली आश्रमच्या या कल्पक व्यवसायामुळं आज त्यांच्या हाताला रोजगार मिळाला आणि त्यांची कुटुंब त्याच्यावर अवलंबून. आज महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये अशाच पद्धतीच्या मालिकेची गरज होती. मला माहिती आहे की आम्ही खूप वेगळ्या उद्योजकांच्या मला फोन येतात. सगळ्यांना संपर्क करून ते जाणं मला शक्य नाही आहे. तरीसुद्धा तुम्हाला जे काही सुचतं आहे ते तुम्ही आम्हाला कळवा. पण आश्रम बाय द वे आता तुम्हाला संपर्क कसा करायचा, कारण लोकांना तर 1000 प्रश्न पडलेले आहेत. संपर्क द्या आणि पुन्हा फोन घेत राहा. कोणाचा नंबर द्यायचा? एक नंबर तरी पण देतो, कारण कुणाला जर काही गायडन्स लागला तर 100% गायडन्स झाला पाहिजे. कारण मी जे धडपड एमईएचं द्या बरं, तुमचाही द्या आणि एमईएचा पार्टनर. हा एक नंबर मी तोच देऊन टाकतो. 95 45 45 45 85. ओके. आणि तुमची काही वेबसाईट पोर्टल कुठे जाऊन काही बघू शकतात लोक? काय ह्याच नंबरला कृपया फक्त व्हॉट्सअप मेसेज करा, कारण मी तुम्हाला अप्रोच करू शकतो. आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ह्या कुटुंबासाठी तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया द्या. आश्रमसाठी तर तुम्ही द्यालच, पण हे खरोखर युनिक कुटुंब आहे. म्हणजे एखादी कल्पना सुचणं आणि ती सुचणं, त्याला मूर्तरूप येणं आणि त्याबरोबर असा पालकाचा पाठिंबा मिळणं, ही आजची महाराष्ट्राची गरज आहे. थांबूया आपण. MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो दिनांक 27 व 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 रोजी ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड पुणे येथे होणार आहे. प्रदर्शनाला भेट देऊन परिवर्तन आणि यशाच्या या ऐतिहासिक पर्वाचा भाग बना. आम्ही तुमची वाट बघतो आहोत.